नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आले आहे की आपल्या दैनंदिन जीवनातील काही वस्तू अगदी सारख्या असतात. उदाहरणार्थ, दोन समान पाण्याचे बाटल्या किंवा दोन जुळणाऱ्या चित्रांच्या चौकटींचा विचार करा. या वस्तू एकरूप असतात कारण त्यांचा आकार आणि आकार समान असतो. भूमितीमध्ये आणि त्रिकोणाचे वर्णन करण्यासाठी एकरूप हा शब्द वापरतो, जो एकमेकांवर पूर्णपणे बसू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की दोन त्रिकोण एकरूप आहेत, तेव्हा याचा अर्थ त्याच्या बाजू लांबीने समान आहेत आणि त्याचे कोन समान आहेत. दोन समान कोडे तुकड्यांप्रमाणे एकरूप त्रिकोण एक विशेष संबंध दर्शवते. जर तुम्ही एक त्रिकोण दुसऱ्यावर ठेवू शकता आणि ते पूर्णपणे संरेखित करू शकता, तर ते एकरूप आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधू. आपण बाजू बाजू, बाजू बाजू बाजू, बाजू कोन बाजू, कोन बाजू कोन आणि इतर नियमांबद्दल शिकू. हे नियम आपल्याला त्रिकोण कधी समान असतात हे समजण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया आणि एकरूप त्रिकोण कसे ओळखायचे हे शोधूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. एकरूप त्रिकोण म्हणजे काय आणि ते कसे ओळखले जाईल हे समजून घ्या. त्रिकोण एकरूपतेसाठी SSS आणि SAS सारखे वेगवेगळे निकष जाणून घ्या. त्रिकोण समान आहेत हे सिद्ध करण्यासाठी एकरूपतेचे नियम वापरा. एकरूप त्रिकोणामधील संबंधित बाजू आणि कोनांमधील संबंध ओळखा. या धड्यातील कीवर्ड आहेत एकरूप, त्रिकोण, बाजू, कोन, SSS, SAS, ASA, AAS, RHS. समान. मुलांनो, प्रथम आपण त्रिकोणाची एकरूपता पाहूया. दोन त्रिकोणाचे लांबी समान असल्यास, कोन समान मापाचे असल्यास आणि ते एकमेकांवर आधाररेखित करता येतात, तर ते एकरूप असल्याचे म्हटले जाते. वरील आकृतीमध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे एकरूप त्रिकोण आहेत. याचा अर्थ असा की दोन्ही त्रिकोणांमधील संगत आणि संगत बाजू समान आहेत. बाजू AB equals to PQ, BC equals to QR आणि AC equals to PR. कोन अँगल A equals to अँगल P, अँगल B is equal to अँगल Q आणि अँगल C equals to अँगल R. म्हणून ट्रायंगल ABC equals to ट्रायंगल PQR. त्रिकोणांची एकरूपता सिद्ध करण्यास मदत करणारे एकरूपता प्रमेय किंवा त्रिकोण एकरूपता निकष खालीलप्रमाणे आहेत. SSS बाजू बाजू बाजू, SAS बाजू कोन बाजू, ASA कोन बाजू कोन, RHS काटकोन कर्ण बाजू किंवा
कर्णपाय प्रमेय. आता आपण त्रिकोणांच्या एकरूपतेचा निकष पाहूया. पहिले, SSS निकष, बाजू बाजू बाजू. हा निकष सांगतो की जर दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू समान असतील तर ते एकरूप होतील. जर बाजू AB = DE बाजू BC = EF, बाजू AC = DF, तर ट्रायंगल ABC = ट्रायंगल DEF. उदाहरण, दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF. AB = 9 सेंटीमीटर, BC = 5 सेंटीमीटर, AC = 9 सेंटीमीटर, DE = 9 सेंटीमीटर, DF = 9 सेंटीमीटर आणि EF = 5 सेंटीमीटर. दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे तपासा. उकल. दिलेलं ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF मध्ये AB = DE = 7 सेंटीमीटर, BC = EF = 5 सेंटीमीटर, AC = DF = 9 सेंटीमीटर. यावरून असे दिसून येते की ट्रायंगल ABCच्या तिन्ही बाजू ट्रायंगल DEFच्या बाजूंच्या समान आहेत. म्हणून एकरूपतेचे SSS निकषानुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. ट्रायंगल ABC = ट्रायंगल DEF. दुसरा, SAS निकष, बाजू कोन बाजू. या निकषानुसार जर दोन त्रिकोणांच्या संगत दोन बाजू आणि एक समाविष्ट कोन समान असेल तर ते एकरूप होतील. जर बाजू AB = DE कोन अँगल B = अँगल E, बाजू BC = EF, मग ट्रायंगल ABC = ट्रायंगल DEF. उदाहरण, ट्रायंगल JKN मध्ये JK = KN आणि AK हा अँगल JKN चा दुभाजक आहे. तर पहिला, JKA आणि AKN या त्रिकोणांमध्ये समान भागांच्या 3 जोड्या शोधा. दुसरा, ट्रायंगल JKA = ट्रायंगल NKA आहे का? कारणे द्या. तिसरा, अँगल J = अँगल N आहे का? कारणे द्या. उपाय. पहिला, समान भागांच्या 3 जोड्या आहेत. JK = KN दिलेले.
अँगल जे के ए इक्वल्स टू अँगल एन के ए. के ए जे के एन ला दुभाजक करतो. ए के इक्वल्स टू ए के सामान्य. होय, ट्रायंगल जे के ए इक्वल्स टू ट्रायंगल एन के ए. SAS एकरूप नियमानुसार. होय, अँगल जे इक्वल्स टू अँगल एन एकरूप त्रिकोणाचे संबंधित भाग. तिसरा ASA निकष कोन बाजू कोन. या निकषानुसार जर एका त्रिकोणाचे दोन समीप कोन एका समाविष्ट बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोन आणि एका समाविष्ट बाजूच्या समान असतील तर दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. जर कोन अँगल बी इक्वल्स टू अँगल बी बाजू BC इक्वल्स टू BC. कोन अँगल C इक्वल्स टू अँगल C. तर ट्रायंगल ABC इक्वल्स टू ट्रायंगल ABC. उदाहरणार्थ ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल OPN मध्ये जर LMN इक्वल्स टू ट्रायंगल NPO इक्वल्स टू 60 डिग्रीज दिलेले, LNM इज इक्वल टू 35 डिग्री आणि LM इक्वल्स टू PO इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. नंतर त्रिकोण LMN त्रिकोण PON शी एकरूप आहे की नाही हे तपासा. उकल ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल OPN या दोन त्रिकोणांमध्ये दिलेले LMN इज इक्वल टू NPO इक्वल्स टू 60 डिग्री. LNM is equal to angle PNO equals to 35 डिग्री उभ्या विरुद्ध कोन. म्हणून ट्रायंगल MLN चा अँगल L इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 60 डिग्रीज प्लस 35 डिग्री इज इक्वल टू 85 डिग्रीज त्रिकोणाच्या कोन बेरीज गुणधर्माने. त्याचप्रमाणे ट्रायंगल PON चा अँगल O इक्वल्स टू 180 डिग्रीज मायनस 60 डिग्रीज प्लस 35 डिग्रीज इज इक्वल टू 85 डिग्रीज. म्हणून आपल्याकडे अँगल L इज इक्वल टू अँगल O, LM इज इक्वल टू PO आणि अँगल M इक्वल्स टू अँगल P आहे. आता बाजू LM ही अँगल L आणि अँगल M च्या दरम्यान आहे म्हणून, आणि बाजू PO ही अँगल P आणि अँगल O च्या दरम्यान आहे म्हणून ASA एकरूपात नियमानुसार ट्रायंगल LMN इक्वल्स टू ट्रायंगल OPN. आता अंतिम निकष पाहूया. चौथा RHS निकष काटकोन कर्ण बाजू. या निकषानुसार जर एका त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजू संबंधित कर्णाच्या आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या एका बाजूच्या समान असतील तर दोन काटकोन त्रिकोण एकरूप होतील.
जर काटकोन अँगल बी इक्वल्स टू अँगल ई कर्ण AC इज इक्वल टू DF बाजू BC इक्वल्स टू EF मग ट्रायंगल ABC इज इक्वल टू ट्रायंगल DEF. उदाहरणार्थ सिद्ध करा की ट्रायंगल RSV इक्वल्स टू ट्रायंगल RKV जर RS इक्वल्स टू RK इक्वल्स टू 7 सेंटीमीटर आणि RV इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि SK ला लंब असेल. उकल ट्रायंगल RSV आणि ट्रायंगल RKV मध्ये दिलेले RS इज इक्वल टू RK इक्वल्स टू 7 सेंटीमीटर RV इज इक्वल टू 5 सेंटीमीटर सामान्य बाजू. जर RV आणि SK ला लंब असेल तर अँगल RVS इक्वल्स टू अँगल RVK इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून ट्रायंगल RSV इक्वल्स टू ट्रायंगल RKV दोन काटकोन त्रिकोणांप्रमाणे कर्णाची लांबी आणि दोन्ही बाजूंची एक बाजू समान आहे. टिप्पणी एकरूप त्रिकोणासाठी AAA हा निकष नाही, कारण जर दोन त्रिकोणाचे सर्व कोन समान असतील तर त्यांच्या बाजू देखील समान असणे आवश्यक नाही. एका त्रिकोणाचा आकार दुसऱ्या त्रिकोणापेक्षा मोठा असू शकतो. वरील आकृतीमध्ये दोन्ही त्रिकोणाचे कोन समान आहे, परंतु त्यांच्या बाजूंची लांबी समान नाही, म्हणून ते एकरूप त्रिकोण नाही. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. एकरूप त्रिकोण आकार आणि आकारात अगदी सारखेच असतात, त्यांच्या बाजू आणि कोन समान असतात. तिन्ही बाजूंची तुलना करून त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी SSS निकष करा. SAS निकष दोन बाजू आणि समाविष्ट कोन समान आहेत का ते तपासतो. ASA निकष दोन कोन आणि त्यांच्यामधील बाजू समान असल्याचे शोधतो. RHS निकष काटकोन त्रिकोणांना लागू होतो. एक बाजू आणि कर्ण जुळणे आवश्यक असते.